आपण बघतोय मालेगावातील गोळ बाजार येथील हा अगदी मध्यवस्तीतली मुख्य बाजारपेठ आहे। इकडे शनी मंदिर आहे, या साईडला इकडे हनुमान मंदिर आहे, रामसेतू पूल आहे। अति महत्त्वाची अशी ही बाजारपेठ। या बाजारपेठमध्ये इथे अगोदर रस्ते बरोबर नव्हते, ते रस्ते करण्यासाठी अनेक आंदोलनं इथे सामाजिक कार्यकर्ते रामदास बोरसे यांनी केले। त्यांनी आंदोलनं केल्यानंतर इथे रस्ते तयार झाले। आता इथे रस्ते तयार होऊन जवळजवळ 1 महिना झाला। या दुकानांमध्ये प्रचंड गर्दी असते, परंतु या बाजारपेठेमध्ये आतमध्ये जायला लोकांना जागा नाही। कारण आपण बघतो की इथे हा जो मातीचा ढिगारा आहे हा असाचा असा पडलेला आहे। काम सगळं झालेलं आहे, त्याच्यानंतर देखील हा ढिगारा इथे पडलेला असल्यामुळे हा रस्ता लोकांना इथे नागरिकांना आत जाण्यासाठी हा रस्ता जवळजवळ बंद झालेला आहे। आणि हा ढिगारा का उचलला जात नाही हा मोठा प्रश्न समोर उभा आहे। किती दिवस झाले? जवळजवळ साधारणतः 21 दिवसाच्या वरती झाले, महिना होत आलेला आहे। हे रस्त्याचं काम पूर्ण होऊन सगळं झाल्यानंतर देखील आपण बघतोय की इथे हा ढिगारा बघा, हा असाचा असा पडलेला आहे। याच्यामुळे इथनं आतमध्ये व्हेकल जात नाही, लोकांना जायला यायला जमत नाही। आता मलासुद्धा इथे शूटिंग करायला त्रासच होतो आहे। आपण बघतोय की इथे जाताना एखादा पडला तोंडावर तर काय होईल? आपण इथे बघितलं तर काहीच नाही आहे, सगळं झालेलं आहे। फक्त हा रस्ता अशा पद्धतीने या ढिगाऱ्याने इथे अडवण्यात आलेलं असंच म्हटलं तरी काही हरकत नाही। कारण याचं नेमकं काय कारण आहे, हे का उचललं जात नाही? इतके दिवस झाल्यानंतर हा रस्ता वाहतुकीसाठी, रहदारीसाठी, नागरिकांना येण्या जाण्यासाठी का मोकळा केला जात नाही आहे? इथेही पुढे आपण बघितलं तर इथेही रस्ता सगळा झालेला आहे। हा कॉन्क्रीट रस्ता पूर्णरित्या इथे पूर्ण करण्यात आलेला आहे। त्यानंतर देखील इथे आपण बघतो की अशा पद्धतीचे जे ढिगारे आहेत, हे ढिगारे आणि अशी जाळी इथे आणून ठेवलेली आहे। त्यामुळे हा रस्ता रहदारीला, वाहतुकीला कारण नसताना हा अडवण्यात आलेला असा दिसतोय, वापरायला मिळत नाही। नेमकं काय कारण आहे हा नागरिकांसाठी मोठा यक्ष प्रश्न आहे की कशामुळे हा कचरा इकडनं उचलला जात नाही, हा ढिगारा उचलला जात नाही का? म्हणून हा रस्ता वाहतुकीस मोकळा करत नाही हे अजिबात कळत नाही आहे। हा न समजण्या एवढा असा प्रश्न आहे। तरी आपण इथल्या जे दुकानदार आहे यांना आपण विचारूया किंवा काही लोकांना विचारूया संदर्भात। इथे जायला यायला बंद असल्यामुळे लोक इथे या रस्त्याच्या अलीकडेच ही सगळे वाहनं पार्किंग करतायत आणि इथे सगळे वाहनं थांबले, त्यामुळे तिकडच्या रोडला सुद्धा लोकांना जायला यायला जमत नाही। याच पद्धतीने आपण या साईडला पण बघू शकतो, इथे पण आपण बघतोय इथे पण वाहनं मोठ्या प्रमाणात इथे थांबली। म्हणजे वाहनं दोन्ही साईडने इथपर्यंत येऊ शकतायत, इथपर्यंत हा रोड व्यवस्थिशीर आहे। आणि आपण बघतो इथे वाहनं, मग हे वाहनांना पुढे जायला जागा नाही, त्यामुळे ही वाहनं जी आहेत ती सगळी या दुकानांच्या समोर इथे रस्त्यावर उभी करतात आणि इकडे त्यामुळे या दुकानदारांना सुद्धा त्याचा त्रास होतो आहे। तिकडे बघितलं तर तिकडेही वाहनं उभे, म्हणून तिकडे मंदिरात जाणाऱ्या येणाऱ्यांना त्रास होतो आहे। नेमकं हे काय कारण आहे हे अद्यापपर्यंत याचा काही खुलासा नाही, हे न उलगडणारा प्रश्न आहे। बघूया आपण काय होते। काय नाव तुमचं? काय म्हणतो? गिरारी सर आहे। हां, इथे अतिशय त्रास होतो आहे। आम्ही रोज सकाळ संध्याकाळ इथे मंदिरात येतो तेव्हाही त्रास होतो। तिथून आल्यानंतर इथे मार्केटमध्ये यायचं आहे, आम्हाला दुकानात काय घ्यायचं आहे, आमच्या वयाच्या मानाने आम्हाला एवढं चढून इकडे यायचं। आज माझं 70-75 वर्षाच्या वयामध्ये आम्ही काय करायचं इथे सगळ्या प्रकारचा त्रास होतो। हा रस्ता का म्हणून बंद केलेला? हा रस्ता तर झाला आता हा कॉन्क्रीट, रस्ता तर पूर्ण जाणार, कॉन्क्रिटिंग होऊन आता पुष्कळ दिवस झालेले आहेत। हा मग का बरं बंद आहे हा रस्ता? हेच कारण आम्हाला समजत नाही, हे रस्ता बंद करण्याचं कारण काय? इथले दुकानदार सुद्धा या बाबतीत त्रस्त झालेले आहेत। काय नाव आहे तुमचं? माझं नाव रमेश कुमार तिलोकचंद बडजाते। काय म्हणाल आपण? आपलं इथे दुकान आहे का? हां, दुकान आहे राजेश किराणा म्हणून। हां या रस्त्याला कमीत कमी 3 हप्त्याच्या वर कामाला होऊन गेले हां आणि जाणून बुजून हे आपसमध्ये काही झालं त्यांचं, तर त्या हिशोबाने ते सगळं। काय नाव आपलं? माझं नाव जितेश बडजाते। हां, काय म्हणाल? आपलं दुकान आहे का या रोडवर? हो, या रोडवर दुकान आहे माझं। कसलं दुकान आहे? किराणा दुकान आहे, चहाचं दुकान आहे। काय म्हणाल आपण? मालेगाव महानगरपालिकेचं मी धन्यवाद करतो कारण पहिले रोड खराब होता तर आम्ही सहन केला। आता रोड बनवला तर अजूनही त्याची काही हे चालू करेल नाही आहे। या ढिगाऱ्यामुळे आमच्या गिऱ्हाईकावर परिणाम झालेला आहे। किती 1 महिन्यापासून आम्ही परेशान आहे की आमचे गिऱ्हाईक येत नाही आहे, बाहेरच्या बाहेर निघून जातात दुसरीकडे। ह्या मार्केटचं भविष्य खराब होऊन जाईल याच्यामुळे। 1 महिन्यापासून हे बंद पडलं आहे। या ढिगारा कशामुळे? हा रोड चांगला झाला आहे, सगळं चांगलं झालं आहे, पण हा ढिगारा का बरं पडला आहे? बाकी गावात 3 दिवसात सगळं रोड चालू होऊन जातं, इथे 1 महिना झाला, मार्केट एरिया असून अजूनपर्यंत चालू झालेलं नाही।
हे कशामुळे महानगरपालिका याच्याकडे लक्ष देत नाही आहे का ठेकेदार का काय प्रॉब्लेम आहे याचं कोण बघणार आहे आमचं नुकसान होऊ राहिलं याचं कोण बघणार आहे हे आमचे काम बाकी आहे का अजून रस्त्याचं? काम काहीच नाही दिसू राहिलं सगळं काम झालेलं दिसू राहिलं पूर्ण 1 महिन्यापासून आज हा ढिगारा पडलेला आहे 15 दिवस झाले असं समजा इथं ते स्लॅब टाकायचं होतं गटरीवर पण तोही आज 3 दिवसानंतर 8 दिवसानंतर काढू शकले असते आज 15 दिवस झाले तरी अजून काढले नाही त्याच्यामुळे एवढा त्रास होऊ राहिला आम्हाला की आमचे गिराईक आमच्यापर्यंत पोहोचूच नाही राहिले परस्पर जातात दुसरीकडे घेऊन या मार्केटची आमची हे खराब होणार आहे की याच्यामुळे गिराईकांना जागा नाही यायला पहिलेच पार्किंगचा प्रॉब्लेम याचा प्रॉब्लेम गिराईक येत नाही. काय नाव तुमचं? चंद्रकांत जगन्नाथवाडी. काय म्हणाल आपलं दुकान आहे का इकडे? ते प्लास्टिक पॅकिंग मटेरियलचं दुकान हां, आहे हां. लक्ष्मी टेरस नावाचं. बरोबर काय म्हणाल आपण? हा रोड होऊन 1 महिना झाला रोड काम एकदम व्यवस्थित जागा आहे महानगरपालिकेचे धन्यवाद पण नंतर काम झाल्यानंतर सुद्धा 1 महिना झाला तरी रोड अजून चालू झाला नाही आहे त्यामुळे आमचे कस्टमर येतात त्यांना प्रॉब्लेम होतं कस्टमर इथपर्यंत येऊ शकत नाही. का बरं रोड चालू नाही झाला? काय काय तेच प्रॉब्लेम आम्ही नगरपालिकेत सुद्धा जाणार ते मग होणार म्हणजे कशामुळे आणलेलं आहे असं? तेच समजा ती नगरपालिका टाळाटाळ करते समजा म्हणजे सगळा रोड पूर्ण झालाय रोड क्लिअर झाला सगळं काम झालेलं सगळं आहे. काम क्लिअर फक्त हा ढिगारा हा उचलायचा. ढिगाऱ्यामुळे रस्ता बंद आहे हा ढिगारा का बरं पडलेला आहे इथे? ते समजत नाही ना त्याचा प्रॉब्लेम काय त्यांचा. बरं ठीक आहे. काय नाव तुमचं? संजय पहाडे. तुमचं दुकान आहे इकडे? कशाचं दुकान आहे? कपडा वैभव कलेक्शन. अच्छा काय म्हणाल तुम्ही? हा रोड आता झाला इथे नवीन रोड झाला या रोडचा वापर नागरिकांना अजून का होत नाही? काय रोड म्युन्सिपाल्टीने ओके एकदम बेस्ट करून दिला पण हा जवळजवळ 15 दिवस ढिगारा पडला आहे तरी विनंती राहील की ढिगारा लवकरात लवकर आवडून घ्यावा और आम्हाला सध्या सीझन आहे तर लोकांना येता येत नाही ही आपल्या कॉर्पोरेशनला विनंती. म्हणजे रस्ता झाला रस्ता फक्त वापरायला या ढिगाऱ्यामुळे वापरायला अडचण होती मग हा ढिगारा का उचलत नाही काय म्हणाल? ते आता कॉर्पोरेशनला मागे बोल त्यांनी आता पाईपलाईन टाकली काय अडचण ते आम्हाला माहिती पण आता फार दिवस झाले ही विनंती राहील की बा म्हणजे हा ढिगारा जर उचलला तर हा वाहतुकीला मोकळा होईल ना फक्त या ढिगाऱ्यामुळे थांबणार. अच्छा तर ते आता कॉर्पोरेशनला माहिती काय आहे, पण ढिगारा साफ करून घ्यायचा असं आमची विनंती. म्हणजे एवढाच भाग राहिला तेवढ्यासाठी म्हणजे एवढा ढिगारा उचलला तर वाहतुकीला मोकळा होईल कारण कसं गाड्या इथपर्यंत येतात इथे थांबतायत गाड्या तिथपर्यंत येतात तिथे थांबतायत. ठीक क्या नाम आपका? मेरा नाम फकीर खान है. क्या बोलेंगे आप कहाँ पे खड़े हैं अभी? अभी मैं गुड़ बाजार के अंदर ही हूँ. हाँ रोज इस तरफ से मेरा आना जाना है हाँ और महानगर पालिका ने बढ़िया ही काम किया उसका कोई अपना विरोध नहीं है. हाँ भाई आने के जब लेडीज जेंट्स मंदिर में आने वाले मस्जिद में आने हर एक को जो रोड है यहाँ गटर के ऊपर जो बना हुआ है ये जो रोड बना हुआ है ये ढिगार यहाँ से हट जाना चाहिए. बाकी काम कंप्लीट हो और बेहतरीन हो इसमें हमारा कोई विरोध अच्छा नहीं. फिर ये पब्लिक को जाने आने के लिए क्यों बंद है? ये क्या वजह से ये रोक के रखा है? इधर जो आप देख रहे हैं इधर क्यों रोक के रखा है? वजह दरअसल ये है कि कुछ भी पता नहीं है क्यों बंद है. हाँ. क्योंकि उस तरफ का पूरा रोड चालू हो गया सरदार थिएटर तरफ. अच्छा ये कुछ रोड बाकी है, अभी कब उठाएंगे बस इसके लिए हमारा इतना कहना है, बाकी कुछ नहीं. अच्छा अच्छा यानी ये सिर्फ ये जबरदस्ती का ये कुछ बिल्कुल मलबा यहाँ पड़ा ये अगर हटा ले तो ये रोड चालू चलो है. यहाँ से रोड आना जाना है. आप क्या विनती करेंगे नगर पालिका को? ये विनती करूँगा कि जल्दी जल्दी यहाँ से ढिगार हटाना चाहिए और रोड चालू करना चाहिए. ओके. क्योंकि मैं भी महाराष्ट्र मसाले में